तर काल रात्रीच मित्रांनो गाडी खाली करून आपण कोहली ट्रान्सपोर्टला थांबलो होतो. आपल्या पुढे कमीत कमी 15-16 गाड्या आहेत नंबरला आणि हे आपले विकी शेटचं ऑफिस. तर गुड आफ्टरनून मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बसलो होतो सकाळी, नंबरला आलो होता, 10-12 गाड्या आपल्या पुढे नंबरला होत्या आणि त्यातच मध्ये विल्सायचं एक बुकिंग पण आपल्याला कन्फर्म झालं. तर इथून पुण्याचंच बुकिंग भेटलंय, म्हणजे रिटर्न जर्नी लगेच. त्यामुळे आता डायरेक्टली लोडिंगला निघालोय. इथून 47 किलोमीटरचं आपलं लोकेशन आहे. 1-1.5 तास लागला आपल्याला. भूमसुंदऱ्यातूनच भरायचं आहे, होसूर गेटच्या तिथून. तर चला मित्रांनो, आपली ही जर्नी मस्तपैकी सुरू करूया. आपल्याकडे टाइम कमी आहे, त्यामुळे इथून डायरेक्टली पोहोचूया आपण लोकेशनवर. रिटर्न जर्नी मस्त होणार आहे, एन्जॉय करायला भेटणार आहे. त्यामुळे ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत नक्की पाहा. पार्टीचा नंबर वगैरे भेटलाय, कन्फर्म झालाय. आता इथून बाहेर पडूया. चला, पूजा वगैरे तर सकाळीच उरकली होती. आंघोळ केल्यानंतर चला विकी शेटला बाय बाय करून निघालं. काही गडबडीमध्ये युनिफॉर्म घालायचं राहिलाय बरं का, हे शर्ट इथं पडलंय. तर हे सिरीज काय आपला विल्साईच्या नावावरती जाते असं वाटतंय. आणि मित्रांनो, एक फायद्याची गोष्ट अशी आहे, जर आपल्याला ट्रान्सपोर्टरपेक्षा 2 पैसे जास्त भेटत असतील तरी छोटी इन्व्हेस्टमेंट करायला काही अवघड नाही आहे. 4-5 हजार रुपये जातात, पण तुम्हाला पार्टी देणून भेटते. त्यानंतर तुम्हाला पैशाची गॅरंटी भेटते. 10 वेळा कोणाला फोन करायची गरज नाही. ॲडव्हान्ससाठी 10 वेळा फोन करायची गरज नाही. बॅलन्ससाठी 10 वेळा गरज नाही. किंवा बुकिंगचे रेट आहेत जे मार्केट रेटपेक्षा थोडे हाय भेटतात. तर तुम्ही पण नक्की विचार करू शकताय, कारण ही सिरीज आपली विल्साईवरतीच झालेली आहे कंप्लीट. म्हणजे कंप्लीट होईल आता ही ट्रिप पण आपण कन्फर्म केली. तर आता पोहोचूया डायरेक्टली मित्रांनो आपल्या पिकअप लोकेशनला. तरी समोरचीच कंपनी मित्रांनो, ते बघा वरती जे बॉक्स काढायचं काम चालू आहे ते आपल्या गाडीत लोडिंग करायचं. मस्तपैकी तिथले सगळे स्टाफ क्रिकेट खेळतात ते बघा. आणि तिकडे ते पोरं बॉक्स काढतात ते बघा, ते खाकी कलरचे बॉक्स. ते बघूया किती वेळ लागतो आणि कशी होती आपली जर्नी. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त 10 मिनिटात गाडी लोडिंग झाली. 1500 किलो बोलले होते मित्रांनो, मटेरियल असेल 500 किलो हार्डली. विल्साई जिंदाबाद. चला पॅक करून घेऊ. ताडपत्री पण टाकली, तिला पण रश्या मारायच्या. तर पेपर पण आपल्याला भेटला मित्रांनो, ॲडव्हान्स पण आपला आला. लोकेशन आहे पुणे DY पाटील. आपली 1934 मस्तपैकी तिथं बरोबर 7 वाजले. तिथून आपण बाहेर पडतोय. तर नाईस रोडने आलो, त्याच रोडने परत जाऊया. भूमसुंदरा इलेक्ट्रिक सिटी. इथं मग थोडं मिक्स आहे, म्हणजे रेसिडेन्शियल पण आहे आणि इंडस्ट्रीयल पण आहे. ते बघा, आता इथून पुढं थोडं इंडस्ट्रीयल सुरू होतं आणि आता आपण जिथं खाली म्हणजे गाडी लोडिंग केली ना, तिथं रेसिडेन्शियल प्लस इंडस्ट्रीयल छोटे छोटे वर्कशॉप होते. आता इथून पुढे गेलं का मेन चौक लागले बघा, आणि पलीकडे हायवे 1 किलोमीटरवरती. मस्तपैकी आता ब्रिज बघा ना, आता किती ब्रिज. तिकडं मेट्रोचा ब्रिज, मध्ये मेन रोडचा ब्रिज. आता हा होसूरचा ब्रिज, हा इलेक्ट्रिक सिटीचा ब्रिज. सगळं ब्रिजचं जाळं आहे. ब्रिज होसूरसाठी लेफ्ट आणि इलेक्ट्रिक सिटी फेज 1 साठी फ्लायओव्हर. चलो बाय बाय बँगलोर. निघालोय मित्रांनो नाईस रोडने आता. बँगलोर इंडियन ऑइलचा पंप आहे, डीजल घेऊ फुल करू. चलो दोस्तों, ये हमारे नए सब्सक्राइबर है जिनके साथ अभी हमने डीजल भराए थे. तो इधर डीजल का रेट इतना महंगा है, 94 रुपये 89 पैसा है. 94 है, 94. कब बढ़ा 3 दिन हो गया, ज़्यादा हो गया. अरे ये अपने साथ कांड हो गया. तर कोको पंपावर जे मित्रांनो आपण डिझेल भरल्यावर काय कोको ट्रान्सपोर्टचे रेट दिवसेंदिवस पडायला लागलेत
आणि बाकी सगळ्या गोष्टींचे रेट वाढायला लागलेत. तर कसं सांगायचं तर मित्रांनो, तुम्ही जर बँगलोरवरतून गाडी भरत असाल, पुन्हा शक्यतो आपला पुन्हा जरा चला, जर ऑफिसमधून गाडी भरली तर 11,000 रुपयाचा रेट लागतो. आता आपण हे व्हील्स आहे वरतून 13,500 रुपयाचं बुकिंग उचललंय, म्हणजे जे आहे ते स्पष्ट सांगतो. तर विचार करा मित्रांनो, 11,000 रुपयाच्या बुकिंगमध्ये 6,000 रुपयाचं सरासरी डिझेल पकडायचं, 1,000 रुपयाचा टोल आणि म्हणजे 7,000 रुपये खर्च, आणि बँगलोरवरतून पुण्यासाठी येणार 11,000 कमिशन गेलं 500 रुपये, तर किती राहिले? 3,000 रुपये फक्त शिल्लक राहतात बँगलोरवरतून पुण्याला येताना. आणि आपल्याला किती राहिले आता यावेळेस? 13,500 रुपयामधले तर 5,000 रुपये शिल्लक राहिले. आपल्याला होल्डिंग लागलं नाही, फक्त काल रात्री आलो, आज निघालो, पण म्हणजे आपला होल्डिंग दिवस वाया गेला नाही. त्यामुळे ही सिरीज आपल्यासाठी फायद्याची ठरते. रियाज पण इथं कुठेतरी मध्येच थांबलाय, गाडी बोलला आता रस्त्यालाच लावलेली आहे. मी चिकन हल्लीच्या तिथे बघा, चिकन हल्ली 1 किलोमीटर. हा ताडपत्री टाकला तर आपल्याला फायदा झाला. पाहिलं का आता हे बीच? होते की रे 2-4 ढाबे माग ढाबे होते की? तो ब्रिजच्या खाली होता. एकांत दुकान आहे हे. नाही तुझं लुक विचारलं मी. लुक काय गरम कसलं होतं? मग काय वरची खावडायची. चला मित्रांनो, भेटलाय रियाज पण. तर मस्त पैकी मित्रांनो जेवण उरगलंय. समोर राजस्थानी एक ढाबा होता, जेवण झालं तर मस्त निघूया. आणि पाऊस पण सुरू झाला आता हलका हलका. चल निघूया आता इथून पुढं. आता दिसत असतील कंटेनरचा हा फायदा होतो बघा. ताडपत्री मारायचं टेन्शन नाही, काय नाही काय. ठेकन हल्ली एक्झिट सिरा स्ट्रेट. चला मित्रांनो, प्रवास खेचायचा आहे पावसाच्या आधी. फटाफट आता जिथपर्यंत खेचता येईल तिथपर्यंत खेचू, कारण रियाजला पण आराम करायचा. त्याने रात्रभर गाडी चालवली आहे आणि आता बघूया जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाऊया. मित्रांनो, रात्रीचा 1:30 वाजलाय. आपण 11 वाजता जेवायला थांबलो होतो. पाहिलं का आता? हे आहे कर्नाटकामधला पाऊस. 2.5 तास थांबायचं नावच नाही. आपण थांबू शकत याच्यासाठी नाही की जर थांबलो आणि हा पाऊस उलटा पालटा कसा कुठूनही फिरतोय बघा ना. एवढा हेवी रेन आहे, 30-40च्या पुढं गाडी पळूशी वाटत नाही. बेकार भयंकर तुफान मुसळधार कडकडणाट अजून काय काय शब्द असतील ते सगळे शब्द या पावसासाठी. आज 2-2.5 तास एवढा तुफान पाऊस झाला, एवढा तुफान विचारता सोय नाही. अक्षरशः आपला रियाज मागच झोपला, रात्रभर गाडी चालवली होती आणि आपल्याला या पावसात थांबणं कुठंच जागा नव्हती. म्हणून बोललो ब्रिजच्या खाली चित्रदुर्गाच्या येऊन थांबायचं, तेवढा एकमेव पर्याय होता. कारण पंपावरती शक्यतो मध्ये थांबता येत नाही. तर डायरेक्टली इथपर्यंत आलोय. आता टाइम काय झाला? 1:30 वाजलाय बरोबर. 1:30 म्हणजे 11:30 वाजता आपण जेवलो तेव्हापासून जो पाऊस पडतोय कंटिन्युअसली इथपर्यंत. जाऊ दे, लॉस तर लॉस, आम्हाला नाही फरक पडत आता जीपीएसचा.
आले का तुम्ही? कुठं होते कुठं? हायला पावसाची गंमत बघत होतो. ऑफिस मधून लगेच नाही आले? तुमच्या निघलोत मी. तर चला मित्रांनो, आता काय ऑफिसची गँग आपली सगळी एकाच ठिकाणी सापडले. निघूया आता मस्तपैकी. चहा प्यायला थांबू आणि कुठेतरी मग आरामाला थांबू. हे बघा, ही 2 गाड्या, माग 2 गाड्या. येऊ दे हळूहळू आता. चित्रदुर्गच्या पुढच्या टोल नाक्यावर थांबलोय मित्रांनो. 40 किलोमीटर क्रॉस करून 1 2 3 आणि पुढे 2 4 5 गाड्या आहेत टोटल लाईन वरती. चला मस्त पैकी चहा घेतला. आता करूया पुढची जर्नी कंटिन्यू. चला मित्रांनो, निघूया आता मस्त पैकी. सगळ्या गाड्या संगच. डाळाला ओव्हरटेक मारतय. पोचले आमची 70-80 वरती. आपल्या बरोबरची एक गाडी आहे मित्रांनो. तिच्या माग आहे ना काय लिहिलंय ते वाचून दाखवतो. वो तो वक्त था जो बीत गया, अब हम खेलेंगे और दुनिया देखेगी. भारी ना MH20. हॉस्पिटलला पोहोचलोय. सकाळचे 4 वाजलेत. 5 गाड्या असल्यामुळे ना झोप काय लागली नाही. कारण 70-80 नुसतेच लाईनची गाडी म्हणलं का मग ते अशीच गाडी पळवली जाते. आणि यालाच म्हणतात लाईनची गाड्या.